पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साड कुणाला तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती जो आपण ठरवला होता त्यामध्ये सर्वजण उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले आणि तो आनंद आणि उत्साह सर्व मुलांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचवलेला दिसून आला. आणि जो महत्वाचा त्यातला जो भाग होता गुणवत्तेकडे आपल्याला वळायचं होतं तर सुरुवातीला आपण शिक्षकांची स्पर्धा घेतली होती, रांगोळी स्पर्धा. त्यामध्ये शिक्षकांना प्रेरणा मिळावी, शिक्षकांची प्रेरणा नंतर विद्यार्थ्यांमध्ये जाणार आहे आणि म्हणून आपण शिक्षकांना प्रेरणा मिळण्यासाठी आधी दिवाळी अभ्यास दौरा घेतला होता की जिथे गुणवत्तापूर्ण शाळा आहे त्यांनी ती गुणवत्ता तयार केली. हे आपण पाहून आलो, आपल्याला एक प्रेरणा मिळाली. परंतु आपल्याला प्रश्न समस्या अशी होती की लेखन वाचन सतत आपल्याला हातपणे करून शिक्षकांनाही कंटाळा आला आहे आणि विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. तर मग लेखन वाचन आहे तर आपल्याला गुणवत्ता पण वाढायची आहे, पण मग पारंपरिक पद्धतीतून बाहेर कसं पडता येईल, त्याला कसं फाटा देता येईल, मुलांना येणारा कंटाळा, शिक्षकांना येणारा कंटाळा घालवता येईल, यासाठी उपक्रम सुरू केला. येथे अभिनव रांगोळीतून लेखनाकडे गेले. जुलै 2025 पासून या शाळेत राबवत आहेत. ते
या उपक्रमात साधे शब्द, जोड शब्द, विविध परिसरातील दगडगोटे, धान्य, पाने, फुले यांचा आकार घेऊन हे शब्द दिले. मी हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला. तो उपक्रम ते स्वतःहून पोरं स्वतःहून घरी करतात. त्यामुळे तिला लिहिता वाचता यायला लागले. इथून पुढे हा उपक्रम चालू ठेवा, जेणेकरून आमच्या मुलांना अधिक लेखनाचा जोड शब्द, लेखनाचा सराव होईल. जिल्हा परिषद शाळा काळेधन येथे मॅडमच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना रांगोळीतून लेखनाकडे जुलै 2025 पासून या शाळेत राबवत आहे. माझ्या माहितीनुसार मुलांनी आमच्या गावात सुट्टीच्या दिवशी रांगोळीतून विविध साधे शब्द, जोड शब्द काढतात. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा नवोपक्रम मॅडममुळे चालू आहे. त्यामुळे आमच्या गावातील मुलांना शाळेतील लळा लागला आहे. हा उपक्रम शिक्षण विभाग, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी, कुठे मॅडममुळे घेतल्यामुळे शाळेतील गुणवत्तेत वाढ होत आहे. अभिनव रांगोळीतून लेखनाकडे हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचा संग्रह करून त्याच्यापासून शब्दलेखन करणे, त्याच्यामध्ये आनंद वाटू लागला. त्याच्यामुळे विद्यार्थी गटागटाने बसून या शब्दाचं लेखन आनंदाने करू लागले. अप्रगत विद्यार्थीसुद्धा या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी झाले. इयत्ता 2री, 3री, 4थी विद्यार्थ्यांचा शब्दलेखनाचा सराव पाहून इयत्ता 1लीचे विद्यार्थीसुद्धा शब्दलेखनास प्रोत्साहित झाले. च्या माध्यमातून टाकाऊ वस्तूंपासून मुलांना अक्षरं लिहायला लावायचा तो उपक्रम 2री, 3री, 4थीच्या मुलांसाठी घेतला असून त्यांच्यासाठी घेतला असून मला तो उपक्रम खूप आवडला. मी तो उपक्रम माझ्या पहिलीच्या मुलांना पण आता शिकवणार आहे आणि त्यांच्याकडून पण त्याच्या शब्द लिहून घेणार आहे. त्यांना पण त्याच्यातून आनंद मिळेल आणि मुलं वळतील आणि मला आशा वाटते की खुश होतील मुलं ती अक्षरं वगैरे लिहिताना.